पिंट्या आणि राधिका गेले तर खरी रश्मीच्या इथं, पण काय करते काय नाही उलटा पालटा करून येते तर. आणि मायापुरीला जर तिथं सोडून आले ना ते, तर मग मी हाय आणि ते हाय. एवढं झाल्यावरही जर त्यानं आणलं नाही तर काय होय हे. नाही म्हणून राहिली होती ना, मी पाठवायचं नाही म्हणून राहिली होती, पण ऐकलं नाही. आता या माणसाची तब्येत वेळेवरच खराब झाली, नाही तर आम्ही दोघं चाललं गेलो असतो. तो पोरगाही मला नेत नाही. आता मी आई होय ना शेवटी, त्याला मोठं समजते म्हणते, मोठा झाला म्हणते तो, आता साऱ्या गोष्टीत पडते तो पडाले. काय होऊन राहिलं असं बाई माझ्या पोरीसोबत आणि काय नाही. भलाच बदमाश निघाला तिचा नवरा, वाटे नाही असा चेहऱ्यावरून, असा तर फोडाफाडा दिसे. जास्त पैसेवाले लोक असेच राहते, तेले 10 बायका पाहिजे, अंदरच्या 5 आणि बाहेरच्या 5 असेच राहते ना ते. त्याच्याजवळ मार पैसा राहते, उतू जाते, मग 1 ठेवू का 10 ठेवू असे करतात ते लोक. आता त्याचा श्रीमंतपणा त्याच्याजवळ, आणि मायापुरीला काही झालं तर मग मी हाय आणि ते हाय. अहो पद्मा, एवढी मोठी गोष्ट झाली घरात, ते काम नव्हतं का मग कानावर टाकायचं. हे पोरगं काय करून राहिलं बाहेर काय नाही, यासाठी घरी राहून राहिला वाटते तो, आहे ना. त्याला म्हणावं शेतात चल तर नाही, त्याला म्हणावं काही काम लावून देतो तर नाही, बस घुमते साऱ्या गावावर आणि असे धंदे करून राहिला तो. मग अहो रुपयाचे बाबा, मला कुठं माहित होतं. मला तर त्या पार्वताबाईनं सांगितलं येऊन, म्हणून मला माहित झालं. मला कुठं माहित होतं. असं म्हणजे साऱ्या गावभर चर्चा आहे याची, आहे ना. तुझं काम होतं ना, तू घरात राहते ना, तू घरी राहते, तू काम नाही काय त्याच्यावर खालदान ठेवायचं का, बस तूही राहतं आरामच करत राहतो घरी. तुझे काम आहे ना, तुझ्या लाडांना जास्त बिघडला तो बिघडाले. आता कोणाची पोलीस होरी आणली आपण आणि असं करा तर साहजिकच आहे ना, ते लोक तर आपल्याला बोलणच ना. ते काय आपली काय आर्थिक आडण काय, मग असे धंदे केले तर आपल्या पोरानं. पण रुपयाचे बाबा, त्याची गलती तर झाली हे मी मान्य करतो, पण तुम्ही ते रश्मीच्या भावाच्या आणि भावजाच्या समोर त्याला मारा नव्हतं लागत. आता त्याची इज्जत नाही राहील ना त्याच्या समोर. अहो पद्मा, तिनं इज्जत तर पहिलेच मिळून टाकली माती, आता कोणती इज्जत राहिली. लग्नाच्या पहिले तेवढेच धंदे केले त्यानं, किती त्याला आवरू घेतलं, पण नाही समजला तो. आता जाऊ द्या बाई, एवढ्या गडबडीत त्याचं लग्न केलं. पोरगी चांगली भेटली, आता झालं होते 2-2 गोष्टीचं, पण आली ना ती घरात. आता विचारी आली तर चांगली राहून राहिली ना. आता तिच्या राहण्यात थोडी ना खोट आहे काही. हे सगळं तू आहे म्हटलं, तुझी शेकी भेटते ना त्याले, तर म्हणून तो जास्त माजल्यासारखा करून राहिला. आणि ते पोरगी काही चांगली नाही आहे. तिच्या मायले मी लय दिवसापासून ओळखतो. त्याची माय, त्या पोरीची माय लयच हे आहे, लालूचखोर आहे. त्याला असं वाटलं का बा रुपयासोबत त्या पोरीचं लग्न करून देईन तर रुपयाची सगळी प्रॉपर्टी त्याची होऊन जाईल, अशी गोष्ट आहे त्याच्या मनात. पण ह्या हेड आले, याच्या दिमागात तर बसायला पाहिजे कोणती गोष्ट. याला सांगून राहिलो ना मी का ते पोरगी काही बरोबर नाही. बरोबर राहिली असती तर आपण केली नसती काय. कोणता वाद होता, पोरगी पाहायला चांगली आहे, सगळी चांगली आहे, पण तिच्या मनाच्या मागं काय चालू आहे हे कोणाला माहित नाही ना. हे तर मला लोक जवळून माहीत पडलं म्हणून मला डोळे उघडले, नाही तर काय मी तिचं लग्न काय करून नसतं त्याला असतं काय त्या पोरीसोबत. नाही म्हटलं तर ते पोरगं काही ऐकत नाही. आता लाता खायची बारी त्यानंच आणली ना, त्यानंच आणली. आता काय करणार आहे मग कोणी. पण रुपयाचे बाबा, माहिती गोष्ट तर ऐका तुम्ही. हे पाय पद्मा, तू जास्त लाडावू नको आणि जास्त येल नको पाडू, नाही तर 2-3 झापडा तुझ्यावरही ठेवून देईन. आणि त्या पाहुणेसमोर 2-3 झापडा देईन ना, तर तू इज्जत नाही राहणार. मग डोकं का खराब करू नको. मी पहिलेच सांगितलं का हे काय होय. आता ते लोक बाहेर जाईल गावागावात मी बदनामी करण, का याच्या घरचे लोक असे आहे, याचं पोरगं असं आहे. आता त्याला मी लावतो रस्त्यानं त्याला चांगलं एखादं दुकान लावून देतो, आणि सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत बस म्हणून त्या दुकानात. आता तो खाली पिली आहे ना, तर त्याला जास्तीचे धंदे सुचून राहिले. त्याला कामाशीन लावतो ना मी, आता कामाशीन लावतो. आणि जाय ते पाहुणे बसले आहे रश्मीच्या इथं, त्याची समजूत घाल. रूममध्ये बसले असेल ते, काय होऊन राहिलं काय नाही, तर तिकडे काय जरा अशी जाऊन. हो जाते. ह्या माणसासोबत काही बोलायला पुरत नाही. आता सांगू तरी कोणाले. आणि त्या पोराले म्हणू का ह्या माणसाला म्हणू. ह्या माणूस तर आपल्याला काही किती लग्न झाल्यापासून कधी नाही ऐकलं, तर आता काय ऐकणार आहे. जास्त काही बोलायला पुरत नाही ह्या माणसासोबत. नाही तर खरंच मला 2-3 झापडा देईन ना, तर पलंगावरच झोपून देईन डायरेक्ट. न काय चिरीन मी. जाऊ दे बाप्पा, पहिले पाहतो जाऊन अंदर काय होऊन राहिलं. तर त्या रश्मीचे भाऊ आणि भावजाई बसले आहे रूममध्ये रश्मीजवळ, कायच्या गोष्टी चालू आहेत. काय निर्णय घेतला तिनं, तर ढसाढसा लढून राहिली ते, ढसाढसा रडाळे. आता झाली ना, तू म्हणून राहिला ना मी गलती झाली म्हणून. आता एखादी गोष्ट माफ करून द्या. आता तिनं एवढे मोठे कांड केले, गेली इतके दिवस आली नाही, तर त्यानं नाही माफ केलं काय. तिनंही माफ करून द्या. दोघीनं जर माफी मागितली आणि क्षमा घेतली तर संसार समोर बसते ना, चालू होते ना. पण नाही, मा ढसाढसा लढून राहिली ती. पद्मा, जातं का नाही जात, काहीच विचार करतो, जाय ना लवकर. हो चालले. माय बहीण हिच्या लाडानंच बिघडला तो. हे काही सांगत नाही त्याला, नावरत नाही. रश्मी, तू मला माफ कर, माझी एवढी गलती तू माफ कर. मी याच्या पुढं कधी असं नाही करन, कधीच नाही. आता रुपेश राव, तुम्ही एवढी मोठी गलती केली, तुम्हाला काही अक्कल आहे का नाही आहे. एवढी चांगली बायको आहे तुमची, सगळं काही आहे. आता माझी बहीण किती चांगली राहून राहिली, तरी म्हटलं तुम्ही असे करीने करा, तर मग कसं होईल, कसं होणार आहे. आता तुम्ही सांगा, हे असे धंदे कायले चालू केले तुम्ही. थोडंसं विचार करावा लागत होता ना, स्वतःच्या संसाराचा विचार करावा लागत होता. हे असे धंदे करा तर मग कसं तुमचा संसार टिकणार आहे. अहो पिंट्या दादा, मला माफ करा. एक गलती तर देवही माफ करून टाकते, तुम्ही माफ करा. आता याच्या पुढं कधीच असं नाही होणार, कधीच नाही. आणि माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही.
रुपेशराव तुम्हाला माहीत तर आहे तुमचा संसार किती यानं सुरू झाला, किती अडथळे आले. आता सगळं काही व्यवस्थित चालू होतं तर तुम्ही हे कराच नव्हतं लागत ना. हे असे जास्तीचे कामं केल्यानं कोणाला सुख भेटते, कोणालाच सुख भेटत नाही. उलटं म्हटलं घरात परेशानीच पडते प्रत्येक गोष्टीची. आता पहा ना तुमच्या संसारात ते विघ्न चालू झाले ना. हे असे भांडणं हे असं चांगलं वाटते काय? आणि काय होय तुमच्या इथं आम्ही आमची ननद दिली होती, आणून सोडली होती, याच्यासाठी नाही सोडली होती का त्याला एवढा त्रास सहन करा लागेल म्हणून. आणि हे असे जे तुमचे कामं आहे ना ते बंद करा, नाहीतर आम्ही रश्मीताईला इथून घेऊन जाऊ. नाही हो वहिनी, नाही. असं काही विचार नका करू तुम्ही. नाही नाही, रश्मीला कुठे नका नेऊ. नाही नाही, ती माझी पत्नी आहे ना, ती माझी पत्नी आहे ना, कशाला नेता तिले? नाही नाही नाही, तिला नाही जाऊ देणार मी. रुपेशजी, मी तुमची पत्नी आहे हे तर तुम्हाला समजून राहिलं, मग हे तुम्ही बाहेरचे करून राहिले हे काय होतं? ह्या तुमचा टाइमपास होय का दुसरं तुमचं साधन आहे मनोरंजनाचं? हे तर तुम्हाला समजते ना. तुमची बायको आहे घरी, पत्नी आहे घरी, तिला कुठं नाही जाऊ द्यायचं. हे असे तुम्ही धंदे करा तर मग कसं होणार आहे? आता जर तुम्ही असे धंदे केले ना तर मी इथं राहणारच नाही. मी तर आता तुम्ही बिलकुलही नाही राहत. मी माझ्या भाऊ आणि भावजाईसोबत मी चालली माझ्या घरी. आणि तुम्ही ते पोरगी आहे तुम्ही आहे, पाहत बसा तुमचं काय करायचं आहे तर. नाही ना रश्मी, असं काहीच नको बोलू तू, असं काहीच नको विचार आणू. आता गलती झाली माझ्याकडून, मला माफ करून दे तू. याच्या पुढे नाही घडणार ना असं काही. तू एक वेळा तर माफ कर मला. रश्मी, हे काय होय? काय ऐकून राहिली मी? कुठे चालली तू? आई, मला या माणसासोबत राहतच नाही आहे. हे खूप खोटारडे आहे, हे खूप खोटारडे आहे. हे मला घरात ठेवतात आणि बाहेर हे अशी कामं करतात. मला यांच्यासोबत राहतच नाही आहे. मी चालली माझ्या माहेरी माझ्या भावासोबत. रश्मी, हे काय होय बाई? तू या ना तुझ्या सासऱ्यानं किती मारलं तुझ्या नवऱ्याला, पाहिलं ना त्या? आता त्याचं मान नाही ठेवत काय तू? त्यानं काय म्हटलं का आता कुठंच नाही जायचं आहे म्हणे. तुम्ही सगळे तुझी कड घेऊन राहिलो ना, मी तुझी कड घेऊन राहिली, तुझे सासरे तुझी कड घेऊन राहिले. अजून काय पाहिजे तुले? आणि शेवटी तर तुझी माफी मागून राहिला ना, काही याच्या पुढे असं काही होणार नाही. तरी तू जायचंच म्हणून राहिली घरी, जायचं म्हणाले. आता सणवार समोर येऊन राहिला, चांगलं वाटते काय? सुनवाईरी घरात नाही राहीन तर आता गलती कोणाकोणी होत असं समज का त्याच्याकडून गलती झाली, मोठीच झाली पण झाली तर खरी ना. आता तू मोठ्या मनाने त्याला माफ करून टाक. ते सगळं काही बरोबर आहे, पण याची काय गॅरंटी का हे रुपेश राव याच्या पुढे असं करणार नाही म्हणून? हे पाय पियुष, तो त्याच्या बाबासमोर काही जात नाही. त्याच्या बाबानं आता चांगलंच त्याला समजावलं. आता तुमच्या समोरच तर समजावलं. आता त्याच्याकडून असं काहीच नाही होणार. याचा विश्वास मी देतो का काहीच नाही होणार म्हणून. तुम्ही काहीच काळजी नका करू. पण एक गोष्ट सांगू काय पियुष, हे याच्यातही म्हटलं थोडासा वाटा त्या बहिणीचाच आहे. तू म्हणशील कसा? माझ्या बहिणीचा वाटा? माझ्या बहिणीचा कसा काय वाटा? माझ्या बहिणीनं म्हटलं होतं काय बाहेर जा म्हणून, हे असे धंदे करा म्हणून? तिनं नाही म्हटलं होतं, पण जेव्हा ते या घरात आली होती तेव्हा मी तिला खूप चांगल्यानं ठेवलं होतं, खूपच चांगल्यानं. पण ते राहिली नाही. ते 15-20 दिवसात चालली गेली. आणि गेली होती तर येऊन जा लागत होतं. ते किती दिवस राहिली तिच्या माहेरी? 7-8 महिने राहिली. 7-8 महिन्यात माणसाचं दिमाग खाली होऊन जाते. त्याच्या मनात काही विचार येते. हे विचार करायला इनच लावले ना त्याले, लावाले. आता हे गेली नसती तर त्याच्या डोक्यात हे विचार आला नसता. आता तो तर विसरला होता ना. आता तो तर लागला होता संसारात. तिला न्यायलाही गेला, तिला आणायलाही गेला, किती तिच्या मागं घुमला. पण तुझी बहीण म्हणे का मी येतच नाही. मग त्याच्या हाताने एक चूक होऊन गेली. आता त्याच्यात तर सांग, आता त्याच्यात आहे ना थोडासा वाटा आहे ना रश्मीचा. आता तिनं जर असं केलं नसतं ना तर याची चाल बयकली नसती. याच्याही जीवनात असं काही झालं नसतं आणि तिलाही नसतं भोगा लागलं. आता तिलाही भोगा लागून राहिलं ना, ते थोडी ना सुटली याच्यातून. आता हे रुपेशरावची आई बरोबर तर बोलून राहिली. आता बरोबर आहे ना, खाली डोकं भूताचं डोकं असे म्हणतात ना जुने लोक. आता तशीच यायचा हाल झाला. आता गलती थोडीशी रश्मीची आहे आणि जास्त रुपेशरावची आहे. पण कुठं ना कुठं रश्मीची आहेच थोडीशी गलती. तिनं जर असं केलं नसतं ना तर आज हे झालंच नसतं. पण आता करू तरी कसं? आता काय करू? आता तर गलती आपली दिसून राहिली थोडीशी. आता कसं बोलू? पण हे रश्मीचंही पायनं नेऊन राहिलं नाही असं. असा ताल पायनं नेऊन राहिला ना रश्मीचा. मी काय म्हणतो बाबू पियुष, थोडासा थंड दिमागाने विचार कर आणि तुझ्या बहिणीलाही समजव. असं नाही होत ना गरम निर्णय घेतल्यानं. आता मग पोरगं माफी मागून राहिलं तुमच्या सगळे समोर, त्यानं मारही खाल्ला. आता तुम्ही मोठ्या मनाने त्याला माफ करून टाका आणि निर्णय घ्या. असं काही नका विचार करू. विचार करायले तुम्ही एकटं तिला फोन लावल्याबरोबर विचार नाही केला ना, काही नाही केला आणि तिला नाले येऊन गेले. असं काही बरोबर नाही आहे ना. तुम्ही एखादा फोन मला लावायला पाहिजे होता, ती विचारायला पाहिजे होतं काय झालं काय नाही. तुम्ही असे धडकनं येऊन गेले. अशानं होते काय गरम विचार केलं ना? संसार आहे ना शेवटी तो. लहान मोठ्या गोष्टी होतच राहते. होणार नाही तर मग संसार कसा चालणार? पियुषजी, आता कसं काय करता? काय विचार आहे तुमच्या डोक्यात? राधिका, आता याच्यात थोडीशी चुकी आपल्या रश्मीची आहे. जर ते एवढ्या दिवस माहेरी राहिली नसती तर हे एवढं मोठं येईले कांड करायला भेटला नसता. रुपेश रावले त्याला वेळ नसता भेटला ना एवढं मोठं काम करायचं, एवढी गलती करायची.
आता याच्यातही थोडीशी आपल्या रश्मीची गलती आहे. मग आता काय करतो? आता तिच्या सासऱ्याने आपली माफी मागितली, तिची सासूही समजवून राहिली, रुपेशरावने किती वेळा माफी मागितली. आणि जर आपण रश्मीले तरी इथून नेलं तर ते लोक काय म्हणून आपल्याला, आणि अजून इथून आपण तिला घेऊन जाऊ आणि त्याचं मन अजून भैकून जाऊ म्हणून जास्तच हे करून राहिले म्हणून, एवढी माफी मागून राहिलो, एवढं हे करून राहिलं तर म्हणून ऐकून नाही राहिले म्हणून. हां मग कसं कसं करतो आता सांग ना तू. मी काय म्हणतो पियुषजी, आपण नाही का रश्मी ताईला थोडंसं समजावून पाहू काय होते तर त्याच्या मनात थोडासा बदल पाडून पाहू. जर ऐकलं तर ऐकलं त्याईनं, नाही तर मग नाहीच ऐकलं तर मग घेऊन जा लागन त्याला इथून. काय करता मग शेवटी जर त्याचं मनच नसन तर. नाही नाही राधिका, तिला घेऊन नाही जायचं इथून, अजून गोष्ट वाढून जाईल. हां आपण बोलू तिच्यासोबत, बोलू चल ना, चल बोलू आपण तिच्यासोबत. राधिका सांगा मग काय विचार केला तुम्ही? आई आम्ही नाही काय थोडा वेळ रश्मीताईसोबत बोलतो. हां थोडा वेळ द्या आम्हाला. बरं बरं चल रे रुपया, त्याला बोलू दे एकट्यात, थोडंसं समजावून ते रश्मीले. चल रश्मी, तू माझ्यावर विश्वास ठेव आणि मला एक वेळा माफ कर. आता याच्या पुढं कधी अशी गलती नाही होणार, कधीच नाही. चल रुपया. हे पाय रश्मी, मी तुझ्या भाऊ आहे ना, तुला माझ्यावर विश्वास आहे ना? हो ना दादा, हो बोल ना. हे पाय रश्मी, मग गोष्ट ऐक तू. आता रुपेशरावकडून एक गलती झाली, पण बाई त्याच्यात काही ना काही थोडंसं तरी तुझी चुकी आहे. जर तू एवढा दिवस माहेरी राहिली नसती ना तर हे असं घडलंच नसतं. तू जर तुझ्या संसारात राहिली असती तर. आता तो माणूसही काय करणार आहे वो? हां एकटा एकटा तुझ्या मागं किती दिवस घुमला तो. आणि कसं राहते, खाली माणूस राहिला ना तर त्याला 10 विचार येते. आणि तुला तर माहिती आहे, समजावणारेवाले कमी भेटते आणि बिघडवणेवाले जास्त भेटते, अशी गोष्ट राहते. तुला तर हे माझ्यापेक्षा जास्त समजते. आता रश्मी, तू थोडंसं थंड डोक्याने विचार कर. आता पाय, तुझ्या सासऱ्यानंही माफी मागितली म्हटलं, तूही मागितली आणि आमची मागितली, आणि तुझ्या नवराही किती वेळचा माफी मागून राहिला. तुझी सासू एवढी समजावून गेली. आणि जर बाई तुला आम्ही इथून नेलं तर अजून गोष्ट बैकून जाईल. हां लोक चांगले आहे, आता झाली रुपेशराव करून करती, आता ते सुधारवायचा प्रयत्न करून राहिले ना. पण सध्या गोष्ट गरम आहे. आणि आम्ही तुला जर इथून नेलं ना तर तुझे संसार अजून बिघडू शकते आणि अजून रुपेशराव गलत मार्गी लागू शकते. तर तुम्ही गोष्ट ध्यानात ठेव. हां आता तूच सांग कसं करावं होतं. आता तू तर लय समजदार आहे. हां तूच सांग आता, मी बरोबर बोलून राहिलो का नाही बोलून राहिलो तो. हे पा रश्मीताई, आपण जर एक चूक केली ना तर आपल्याला जीवनभर पस्तावा लागते त्या चुकीच्या मागं. आणि तुम्ही जर आता आमच्यासोबत चालल्या ना तर अजून रुपेशरावनं काही जास्त गिस्त कदम उचलला तर जीवनभर तुम्हाला पस्तावा लागल आणि विचार करा लागल. तर म्हणून तुम्ही जे काही निर्णय घ्याल तर त्याला विचार करून घे जा, सोचून समजून घे जा. कारण की शेवटी तुमचा निर्णय. तुम्ही जर आमच्यासोबत चालत असाल तर आम्ही असं नाही आहे का तुम्हाला इथं सोडून जाईल. पण एक वेळा हे जे आम्ही तुम्हाला बोललो त्याच्यावर विचार करा. हां आणि नंतरच पुढचा निर्णय घे जा. तर आपली यूट्यूब फॅमिली, तुमचे खूप खूप आभार. तुम्ही एवढे छान छान कमेंट करता आम्हाला आणि असाच तुमच्या राधिकाला प्रतिसाद द्या. आता तुम्ही उद्याच्या एपिसोडमध्ये पहा की रश्मीताई काय निर्णय घेते. आता ती आमच्यासोबत चालायला तयार होते का इथंच राहते. आता आम्ही तिचं मन बदलण्यासाठी प्रयत्न तर करून राहिलो, पण तुमची काय मत आहे ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि असंच तुमच्या राधिकाला प्रतिसाद द्या. तुम्हाला जर राधिकाचे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हाईप द्यायला विसरू नका. भेटू मग पुढच्या एपिसोडमध्ये. तेव्हापर्यंत आम्हाला रजा द्या.